Sir, what will you do now? We are here to make the profit. We are here to stay. एका बाजूला टोपीकर म्हणतायत आम्ही व्यापारी आहोत म्हणून, परंतु त्यांचं तागडं सिद्धीच्या बाजूने झुकतंय एवढं मात्र निश्चित आहो साहेब. म्हणजे टोपीकर सिद्धीशी हातमिळवणी करणार असं म्हणायचंय का तुम्हास? जी आहो साहेब. करू देऊ नका हातमिळवणी, थांबवा. आपण कसं थांबवणार? साम दाम दंडभेद कशाचाही वापर करा, परंतु ही अभद्र युती रोखा. त्यासाठीच तर आपण खलिता दिला आपल्या शिक्के कड्यारीचा. आमच्या खरित्यास टोपीकर मान देणारच, परंतु तरीही आपण गाफील न राहता टोपीकरांना तोफा वखारी बाहेर न काढण्याची किंमतही विचारू. जी आहो साहेब. राजे, आपण गडावर नाहीत म्हणून आपण सिद्धीचा वकील परत पाठवला, पण त्याने खरंच सिद्धीचं समाधान झालं असेल? नाही होणार. या सिद्धीचा शेजार शक आहे, संशय आहे. तो अत्यंत चिवट आहे. मुळात त्याचा आपल्यावर विश्वास नाहीच. त्यानं काहीही म्हणू द्या, पण सिद्धी आतून अत्यंत सावध आहे. त्याला खात्रीशीर खबर काढायची होती. असं म्हणजे राजे त्याचा आपल्यावर विश्वास बसला नसणार, पण संभ्रम मात्र नक्की झाला असणार. सिद्धीचा हा संभ्रमच आपल्याला विजयाकडे घेऊन जाणार आहे. सुभान अल्लाह, तोप तो बढ़िया है. क्या किले के ऊपरी हिस्से तक मारा कर सकेगी ये? Cannons is good, but can it hit target upper portion of Killa? Yes, now you will see it. But before that, you complete transaction. जरूर. अब आप देखोगे, लेकिन इसके पहले आपको व्यवहार को पूरा करना पड़ेगा. पण राज, संभ्रम असल्यावर जे वातावरण छावणीत पाहिजे तशी हालचाल दिसत नाही. हो, तो सुस्तावलेल्या अजगरासारखा पडू नये. चूक करतात गंगाधर पंत. अजगर हा दोनदा सुस्तावल्यासारखा पडून राहतो. एकतर भक्ष गिळल्यानंतर ते चिरवण्यासाठी, नाहीतर भक्ष मिळवण्यासाठी. भक्ष्याला फसवण्यासाठी त्यानं घेतलेलं हे सोंग असतं. म्हणजे राजे आपण त्याच्या तावडीत सापडलो नाही म्हणून त्यानं सोंग घेतलंय सुस्तावल्याचं. राज, सिद्धीचा डाव आला लक्षात. दुसरं असं की तुम्ही चाकणला आहात म्हटल्यावर आम्ही तो खलिता चाकणला पाठवणार, म्हणजे तो त्याच्या हद्दीतून जाणार. बरोबर. मग तो वाट बघत असेल त्या खलित्याची. होय, राजे त्याला संशय येणारच खलिता पाठवला नाही तर. नाही बाजी, काहीही झालं तरी हा खलिता जपून ठेवायचा. हा खलिता म्हणजे भविष्यातलं फार महत्वाचं हत्यार आहे. हमने सुना था जीजाबाई का खलीता आपको आया था. We heard you received Khalita from Jizabai. We received this from you. Certainly, this weight more. आया था, लेकिन आपसे ये आया था और इसका वजन बहुत ज्यादा है. ऐसी और तोपें लगेगी हमें. We need more cannons. Yes, sure. Put the more weight. Cannons will be at your service, sir. आप वजन बढ़ाइए, तोहफे आपकी सेवा में हाजिर हो जाएगी. चलो, लगाओ निशाना. पण राज,
मग सिद्धी काय पवित्रा घेईल? पवित्र तर सिद्धीनं विजापूर सोडतानाच घेतलाय, तो पवित्र्यातच आहे. हा सिद्धी कधीही काहीही करू शकतो, कदाचित हल्लाही. बत्ती लगाओ. If you don't mind, we can lead by this Khalita. बहुत खूब. काय झालं रे? इथं तोफेचा गोळा येऊन पडलाय, त्या इथं खालच्या अंगाला. काय झालं? चला चला बाजूला व्हा, राजा येत आहेत. चला. बांदल, काय झालं? अहो, खालून गोळाबारी सुरू झाली. गोळा थेट बुर्दाच्या खाली येऊन पडलाय. काय? याचा अर्थ सिद्धीच्या तोफा पुढे सरकल्या वाटतं. नाही, आपल्या तोफांचा मारा सुरू आहे वरनं. त्यांच्या तोफा आपण अडवून ठेवल्या बा. थेट बुर्जापर्यंत गोळा. याचा अर्थ एकतर ते पुढे आलेत, नाहीतर त्यांच्या ताफ्यात लांब पल्ल्याच्या तोफा आल्या. बांदल हा त्या टोपीकरांचा नालायकपणा आहे. त्यांचं निशाण फडकताना दिसतंय सिद्धीच्या छावणीत. टोपीकर मिठाच्या पाण्यातून आले, पण मिठाला जागणारे नाहीत. काल परवापर्यंत आमच्या समोर नाक घासत होते वखार वाचावी म्हणून, आणि आज आम्ही अडचणीत आलो तर आमच्यावर तोफा डागायला आले. राजे, खरंय तुमचं. या तर लांब पल्ल्याच्या तोफा आहेत. बांदल, बुर्जाची पाहणी कर. कुठं पडझड झाली असेल तर ताबडतोब डागडुजी करा. बाजी, सगळे सावध राहा. सगळी परिस्थिती डोळ्याखालून घाला. सिद्धीनी जंग छेडल्यात जमाय. अखेर शाहिस्ते खानाच्या अफाट फौजेवर नेताजीरावांनी हल्ला केलाच. शाबास. आऊसाहेब, आऊसाहेब, टोपीकर शिरजोर झाला. राजांच्या उपकारी सरला आणि सिद्धी जोरला जाऊन मिळालाय. काय? आम्ही एवढा खलिता पाठवला टोपीकरास, त्यालाही नमले नाहीत. नाही ना मला. आता काय करायचं आऊसाहेब? आता एवढंच करायचं, टोपीकर, मुघल आणि आदिलशाही यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. निदान शाहिस्त खानास सिद्धी जोहर पासून दूर ठेवायचं. आऊसाहेब, शाहिस्ते खान लाखाच्या वर आहे आणि सिद्धी जोहर 70,000. हो, वर त्या लाखातली 25,000 फौज पन्हाळ्याकडे निघाली तर बडी बेगमनं परास्त करणारी खेळी केली. बडी बेगम. बादशाह, फकीर बनने जा रहे हो? हाँ. क्यों? सियासत का कारोबार नहीं संभाल सकते, इसीलिए फकीर बनने जा रहे हो? अब फकीर ही बनना पड़ेगा. अब आप भी जल्द ही तस्बीह ले लीजिए, या फिर पाक मक्का. क्या बक रहे हो? मैं बक नहीं रहा, आपके सामने सिर्फ सच का आईना रख रहा हूं. लीजिए, एक और खलीदा भेजा है.
नई मांगों के साथ। आपके जौहर साहब ने और थोड़ी दौलत मांगी है लुटाने के लिए। ये नया खलीता भेजा है नई मांगों के साथ। मुझे पता है। अब आप कहेंगी कि दे दीजिए उसे मुंह मांगी कीमत, लुटा दीजिए शाही खजाना। उसकी नई चालें हैं, नए मंसूबे हैं। लेकिन नहीं अम्मी जान, अब मैं आपकी कुछ भी नहीं सुनूंगा। उसे पहले इतनी बड़ी फौज दी, शाही खजाना दिया, तोहफे दी, सलाबत खां के नाम से नवाजा। फिर भी ये खां साहब, बोलो अब क्या करें? कुछ मत देना उसे। क्या? हाँ, और लिखो, एक फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी। वाह वाह बड़ी बेगम साहिबा, वाह। आज पहली बार हमारे ख्यालात मेल खा रहे हैं आपस में। माशाल्लाह। क्यों नहीं बादशाह, रिश्ता ही ऐसा है, तालमेल तो होना ही चाहिए। अब उस जौहर को करारा जवाब भेजता हूं। उसे जितना दिया गया है उसी में करना पड़ेगा। राजे अहो बघा ते का 4 प्रहरात 8 वेळा मारा केलाय त्या सिद्ध्यानं. आता हा 9वा मारा. ते आपला अंदाज घेत आहेत की काय? अहो अंदाज घेत असले तरी सुद्धा त्यांच्या तोफांच्या मारानं आपला बुरुज निखळला तर, दुसऱ्या तिसऱ्या फार फार तर 4थ्या माराला आपला बुरुज ढासळणारच. अहो असं असेल तर खंटी लागायला किती वेळ लागेल? हो ना, त्यात एकाच बाजूने एकाच ठिकाणी अचूक मारा सुरू आहे. त्यामुळे सिद्धीकडे जर अजून तोफा असतील तर चोहो बाजूने मारा सुरू करेल तो. म्हणूनच आपणही प्रत्युत्तर देतच राहायचं. आपलाही मारा चालूच ठेवा. मी काय म्हणतो राजे, सिद्धी जर आपल्या तोफांच्या गोळ्याला बदला नाहीच तर रातच्याला एक तुकडी घेऊन छापा मारून येऊ का? नाही बाजी प्रभू, गडबड करू नका. राजा, या सिद्धीची आरेरावी आता सहन होईना झाली आहे. बांदल थोडे दिवस सहन करायची. अफजल खानाची नव्हती का केली, आता याची करायची. राजे, ते सगळं खरंय, पण हा सिद्धी चिवट आहे आणि त्याची ताकद दिवसेंदिवस वाढतेच आहे. गंगाधरपंत, आमच्याही गोष्टी लक्षात येत आहेत. परंतु प्रतापगडाचं युद्ध वेगळं होतं, पन्हाळगडाचं युद्ध वेगळं आहे. तिकडे अफजल खान आपल्याला जमेस धरत नव्हता, पण इथं आपल्याला जमेस धरलं जात आहे. प्रत्येक बाबतीत सावधानता, जागरूकता बाळगली जाते. मुळात हा सिद्धी सलाबत खान होऊन आलाय. सलाबत म्हणजे धाक, दरारा, मिजाज, आणि ती तो दाखवणारच. राजे अहो बघा कसा धाक दाखवतोय. याला एकदा तरी इंगा दाखवलाच पाहिजे. राजे, फक्त आदेश करा. नाही, आदेश नाही. यावेळी आपण आपली नीती बदलणार. राजा, आता नीती एकच. जसं बाजी म्हणतायत तसा रात्री छापा मारू. बांधल ते तर करायचंच, पण त्यापूर्वी पायथ्याचा नीट अंदाज यायला हवा. सिद्धीचे कच्चे दुवे काय, तो कुठं कमकुवत आहे, हे आधी समजायला हवं. तोपर्यंत तग धरून राहण्याशिवाय पर्याय नाही. हो, पण मग आपण आत्ता काय करायचं? बीजापुर से अब एक फूटी कौड़ी नहीं मिलेगी, खजाना खत्म। तो फिर हुजूर, तोपें और मंगवानी पड़ेंगी, असला बारूद कम पड़ रहा है।
और चाहिए हुजूर? चाहिए चाहिए, सब कुछ चाहिए, लेकिन खरीदेंगे कैसे? सारा खजाना लुटाया अफजल खान ने और भुगतना पड़ रहा है हमें। मोहरे दिए बिना हरामी गोरा मानेगा नहीं। क्या करें हुजूर? Did you arrange further payments for new orders? आपने नए तोहफों के लिए तैलियों का बंदोबस्त किया? अब हम हर तोप की जांच करने के बाद ही भुगतान करेंगे। उन्हें यहां लाया जाए, बड़ी बेगम का फरमान है ऐसा। We will pay only after checking each cannons. Brigadier, this is order from बड़ी बेगम साहिबा। There's some prices for every cooperation. हर मदद की एक कीमत होती है। क्या है? We need some special concessions from Adil Shahi. आदिल शाही से हमें कुछ विशेष छूट चाहिए। जैसे कि जब हम कुछ खरीदेंगे तो हमें छूट दी जाए, और जब हम कुछ बेचेंगे तो हमें कीमत बढ़ाने की सहूलियत दी जाए, और हमारे मुनाफे पर कोई लगान नहीं होगा। अगर ये शर्तें आपको मंजूर है तो हम आपको और 5 तोपे और गोला बारूद दे सकते हैं। मंजूर? एग्री। Hallelujah, Hallelujah. लाइए हुजूर, ये खलीता फौरन बादशाह को भेज देता हूँ। ऐसा कोई खलीता हमें मिला था, ये भी बादशाह को पता नहीं चलना चाहिए। और जब तक गोला बारूद नहीं आए तब तक जो है उन्हें संभाल के रखना। जल्दी से रोको उन्हें तोप चलाने से। जाओ। अहो बाजी, तोफेचा मारा आता कमी झालाय। होय, पण अजून जवळ येऊन तोफांनी हल्ला करायची योजना असू शकते त्याची। किंवा असंही असू शकतं, समोर दिसणारी तोफ तशीच ठेवून दुसऱ्या तोफा घेऊन किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजावर मारा करतील ते। करतील की काय सांगाव त्या लाल माकडांचं? पण पंत बांदल, शत्रूच्या गोटात अचानक झालेली शांतता फार भीषण असते। त्याच्या शेपटाला लढाईच बांधलेली असते। राजे, खरं का खोटं? राजे कसल्या तरी विचारात दिसतायत। नाही, विचार नाही, पण राहून राहून एक गोष्ट वाटते। सिद्धीचा हा सगळा आटापिटा सुरू आहे तो आम्ही गडावर आहोत की नाही हे तपासण्यासाठी। ते झालंच राजे। म्हणूनच पूर्ण विचारांती आम्ही एक गोष्ट ठरवली आहे। काय? सिद्धीनं ज्याची अपेक्षा केली नसेल ते करायचं। ज्या जीवावर सिद्धीची ही मगरुरी चालू आहे ना, तो जीवच खामोश करून टाकायचा। म्हणजे नक्की काय करायचं राजे? म्हणजे सिद्धीच्या छावणीत दिसणारी ती महाकाय तोफ छावणीत घुसून निकामी करून टाकायची। पण राजे, अवघड आहे। पंत, जर वाघ होऊन जगायचं असेल तर नरड्याची काठी धरता यायला पाहिजे। दिग्पाल व्हायचं असेल तर पाठीवर दिशा तोलता यायला हवी, आणि इंद्रप्रस्थ निर्माण करायचं असेल तर खांडवन जाळता आलं पाहिजे। काहीही झालं तरी ही तोफ निकामी करायचीच।